अमेरिका इराण इस्रायल संघर्षामध्ये वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात अमेरिका इस्रायलने इराणवर भीषण हल्ले केले आहेत। इराणच्या विविध शहरांवर नागरी सुविधांवर हल्ले करण्यात आले। लष्करी तळांऐवजी नागरी पायाभूत सुविधा टार्गेट केल्या आहेत। अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे प्रादेशिक तणावात वाढ झालेली आहे। गेल्या 24 तासात अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विविध शहरांवर भीषण हवाई हल्ले केलेले आहेत आणि या युद्धात आता एक धोकादायक वळण घेतलंय। लष्करी तळांऐवजी नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं जात असल्याचं दिसून येतं। पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच अमेरिकेने या भागामध्ये आपली लष्करी ताकद वाढवायला सुरुवात केली। अमेरिकन सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार USS त्रिपोली या युद्धनौकेवरून सुमारे 3500 अतिरिक्त अमेरिकन सैनिक 27 मार्च 2026ला या प्रदेशात दाखल झालेत। या तुकडीसोबत केवळ सैनिकच नाही तर मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक युद्धसामग्रीही आणण्यात आली। अमेरिकेने इराणच्या विरोधात ग्राउंड ऑपरेशन्सची आता तयारी केलेली आहे। इराणमध्ये काही आठवड्यांच्या ग्राउंड ऑपरेशन्ससाठी तयारी करण्यात आली। इराणमधील विशिष्ट लक्ष्यांवर हल्ले करण्यावर भर दिला जाणार आहे, तर खार्ग बेट आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी या जवळ असलेल्या किनारी भागात हल्ल्याचं नियोजन करण्यात आलं। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC ने अमेरिकेला धमकी दिलेली आहे। मध्य पूर्वेतील अमेरिकन विद्यापीठांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली। अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये 2 इराणी विद्यापीठांचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय। विद्यापीठांवरील हल्ल्यांबाबत उद्यापर्यंत माफी न मागितल्यास हल्ल्याचा इशारा दिला। कर्मचारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना कॅम्पसपासून दूर राहण्याचं आवाहन IRGC ने केलं। इस्रायलचा इराणच्या निवासी भागावर हल्ला। तेहरानच्या उत्तर आणि पश्चिम भागातील निवासी भागांना लक्ष्य करण्यात आले। हल्ल्यामध्ये 12 नागरिक जखमी झाल्याची माहिती। इराकी कुर्दिस्तानच्या एरबिलमध्ये ड्रोन हल्ले आणि गोळीबार करण्यात आला। ड्रोन हल्ल्यांमुळे शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। हल्ल्यानंतर एरबिलमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली। इराणने इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केलेला आहे। बेत शेमेश शहर हे हल्ल्यांनी हादरून गेले। इराण आणि इस्रायलमधील संघर्ष हा अधिक तीव्र झालाय। इराणने मध्य इस्रायलच्या दिशेने 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले आणि यापैकी एक क्षेपणास्त्र हे बेत शेमेश शहराजवळील खुल्या मैदानामध्ये कोसळलं। उर्वरित 3 क्षेपणास्त्र ही इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं हवेतच नष्ट केली आणि हा हल्ला इराणच्या ऑपरेशनचा भाग असल्याचं मानलं जातं। तेहरानमध्ये इस्रायल आणि अमेरिकेचा भीषण हवाई हल्ल्यामध्ये अनेक निवासी इमारती जमीनदोस्त झालेल्या। ढिगाऱ्याखालून चिमुरड्याला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। लहान बाळाचा रडण्याचा आवाज आल्यानं अग्निशमन दलानं बाळाचा शोध घेतला आणि ढिगाऱ्याखालून बाळाला जिवंत बाहेर काढलं। निवासी भागांमध्ये होणाऱ्या हल्ल्यांचा इराणकडून निषेध केला जातो। इराणचा अमेरिकन लष्करावर मोठा हल्ला। 500 पेक्षा अधिक सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आलाय। इराणच्या खातम अल अंबिया सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते इब्राहिम झोल्फाघारी यांनी अमेरिकन लष्करावर केलेल्या भीषण कारवाईची घोषणा केली, तर इराणच्या सशस्त्र दलांनी ओमानमधील सलालाह बंदरापासून काही अंतरावर अमेरिकन लष्कराच्या एका सहाय्यक जहाजाला यशस्वीपणे लक्ष्य केले। या हल्ल्यामध्ये 500 पेक्षा अधिक अमेरिकन सैनिक ठार किंवा जखमी झाले, तसा खळबळजनक दावा हा इराणकडून करण्यात आला। युक्रेन आणि कतारमध्ये ऐतिहासिक संरक्षण करार झालेला आहे। दोन्ही देश 10 वर्षांसाठी डिफेन्स पार्टनर असणार आहेत। दोन्ही देश संरक्षण क्षेत्रामध्ये एकत्रितपणे नवीन प्रकल्पांवर काम करणार आहेत। युक्रेन आणि कतारच्या फायद्यासाठी महत्त्वाचा हा टप्पा आहे।